वाळू माफियांचा वाढता कहर मंदिरालाही नाही सोडत. विरोध करणाऱ्या माजी उपसरपंचांवर घरात घुसून जीवघेणा हल्ला आणि त्यानंतर गावकऱ्यांचा संताप उसळला. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. ताहराबाद येथे मोसम नदी पात्राजवळ असलेल्या श्रीकृष्ण मंदिर परिसरात सध्या अवैध वाळू उत्खनन जोरात सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या वाळू उत्खननामुळे मंदिराच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होत असल्याने माजी उपसरपंच बाळासाहेब शंकर महाजन यांनी दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी वाळू माफियांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र समज देणे महाजन यांना महागात पडले. वाळू माफियांनी त्यांच्याशी शिवीगाळ करत त्यांना तेथून हाकलून दिले. इतक्यावरच न थांबता या माफियांनी थेट महाजन यांच्या घरावर धाड टाकत घरात घुसून त्यांच्यावर निर्दयी मारहाण केली. या हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत महाजन यांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर ताहराबाद गावात संतापाची लाट उसळली. सामाजिक कार्यकर्त्यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत संबंधित वाळू माफियांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. याच निषेधार्थ गावकऱ्यांनी एकजूट दाखवत रास्ता रोको आणि गाव बंद आंदोलन छेडले. दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण गावातील व्यवहार ठप्प झाले होते. तर शिर्डी साक्री राज्यमार्गावर तब्बल 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात डॉक्टर प्रसाद सोनवणे, काशीनाथ नंदन, सुभाष नंदन, नानासाहेब पवार, मिलिंद चित्ते, संदीप साळवे, ज्ञानेश्वर नंदन, दीपक कांकरिया यांसारख्या मान्यवरांनी तीव्र निषेध व्यक्त केला. ग्रामस्थांनी महसूल मंडळ अधिकारी मंदाकिनी शेळके यांना लेखी निवेदन देत मोसम नदी पात्रातील अवैध वाळू उत्खनन तात्काळ बंद करण्याची मागणी केली. तसेच गावातील वाढत्या अवैध धंद्यांवरही प्रशासनाने कठोर कारवाई करावी असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर धोक्यात, नागरिकांवर हल्ले आणि तरीही वाळू माफियांचा उन्माद सुरूच. आता प्रशासन काय कारवाई करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी संपादक उमेश मोरे, ताहराबाद. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. माहिती आहे का, तुम्ही एक धंदा बंद करता, 3 धंदे चालू राहतात. 2 जणांचे हप्ते येतात, एक बंद करायचा तर कमीत विचार आले. तर 3 धंदे बंद केले ना तर काय होणार आहे तुमच्या? 3 धंदे बंद करा, एक कोणाला पाठीमागे घालू नका तर पूर्ण बंद होईल.